नमस्कार. अजया यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत केसाच्या हेल्दी आरोग्यासाठी एकदम हेल्दी असं ओनियन ऑइल. यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे 2 मध्यम साईजचे कांदे, कढीपत्ता, लसूण आणि 2 चमचे मेथीचे दाणे. त्याला मी भिजवून घेतलं आहे 4-5 तास. तुम्ही बघू शकता, हे वाटीमध्ये मी ठेवलेले आहेत. आणि आपल्याला लागणार आहे कोकोनट ऑइल. तर आता आपल्याला वाटेल की हे सर्व जिन्नस अगदी खाण्याचा आणि आपल्या स्वयंपाकघरात आढळणारा आहे. हो, कांदा हा केसासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यामध्ये जे सल्फर आहे ते आपल्या केसासाठी अतिशय चांगले आहे. कढीपत्ता ऑइल हे केसांसाठी उत्तम असतं, हे सर्वांना माहीतच आहे. आणि आपल्या केसामध्ये जर कोंडा असेल, खाज येत असेल किंवा कोणत्या प्रकारचं इन्फेक्शन झालं असेल तर त्याच्यासाठी लसूण आणि मेथी हे अतिशय उपयुक्त आणि आपण म्हणू त्याच्यावर अतिशय प्रभावी उपाय करणारे आहेत. जर एखाद्याला अशी चाई झाली असेल डोक्यावरचे केस एका पर्टिक्युलर जागेवरचे जर जात असतील तर त्याला चाई पडणे असे म्हणतात. जर हे असं होत असेल तर यावर देखील हे कांद्याचं तेल अतिशय उपयुक्त आहे. कांदा, कढीपत्ता, मेथीदाणे आणि लसूण हे सर्व आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. आता आपल्याला त्याच्यासाठी अशी जाड बेस असलेली एक कढई घ्यावी लागेल. स्टीलची असेल तर स्टीलची किंवा ॲल्युमिनियमची, तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये हे सर्व मिश्रण ओतायचं आणि त्याच्यामध्ये 2 वाट्या कोकोनट ऑइल टाकायचं. यामध्ये कोकोनट ऑइलसोबत तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल, सरसोचं तेल जे म्हणतात ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. मी यामध्ये 1 वाटी खोबऱ्याचं तेल, 1 वाटी तिळाचं तेल टाकणार आहे आणि मोहरीचं जे तेल आहे ते 2 चमचे टाकणार आहे. तर असं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे. यामध्ये 1 वाटी खोबरेल तेल मी टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये मी 1 वाटी तिळाचं तेल ओतणार आहे. तिळाचं तेल हे केसांच्या आरोग्यासाठी अतिशय चांगलं असतं. त्याच्यानंतर मोहरीचं जे तेल आहे, मोहरीचं तेल हे 2 चमचे टाकायचं. आणि सगळ्यात शेवटी जर ज्यांच्या केसाला वाढ नसेल किंवा ज्यांच्या केसांची वाढ खुंटली असेल त्यांनी फक्त 2 चमचे त्यामध्ये कॅस्टर ऑइल म्हणजेच एरंडेल तेल टाकायचं. हे अगदी ऑप्शनल आहे, पण ज्यांना हेअरची ग्रोथ हवी असेल, केसांची वाढ हवी असेल ते हे टाकू शकता. आता हे सर्व मिश्रण अगदी मंद आचेवर 20 ते 25 मिनिट छानपैकी उकळून घ्यायचं आहे. या सर्व पदार्थांचं आपण जे मिश्रण केलं आहे त्याचा सर्व अर्क या तेलामध्ये उतरला पाहिजे. त्याच्यामुळे आपण मंद गॅसवर अगदी 20 ते 25 मिनिट चांगल्या जाड कढईमध्ये, जाड बुडाच्या कढईमध्ये हे तेल गरम करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता अगदी मंद आचेवर हे मी ठेवलं आहे, म्हणजे या सर्व मिश्रणाचा अर्क यामध्ये उतरेल. 20 ते 25 मिनिटं साधारणतः या सर्व हे तेल बनवण्यासाठी 20 ते 25 मिनिटं आपल्याला लागतात. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर येत आहे. जर तुमची हेअर ग्रोथ किंवा असे जे केस समोर असे पातळ होत असतील त्याच्यासाठी सुद्धा हे जे आपण कांद्याचं तेल बनवत आहोत, ओनियन ऑइल, हे त्याच्यामुळे इथे अगदी दाट केस येण्यास सुरुवात होते. हे विरळ झाले आहेत, अगदी दाट केस येणं सुरुवात होते. 20 मिनिटं झाले आहेत. आपलं तेल आता तयार झालं आहे. आपल्याला एकदम जास्तही सर्व कांदा वगैरे जाळून टाकायचा नाही आहे. आता आपण गॅस बंद करू, कारण की कढई गरमच राहते, त्याच्यामुळे ते अजूनही 5-1 मिनिटं गरमच राहतं. आता आपण हे मस्तपैकी तेल
सुटलेलं आहे, एकदम सगळ्या पदार्थांनी तेल सोडणं चालू केलं आहे. त्याच्यामुळे आता आपण गॅस बंद करू. छानपैकी 15-20 मिनटं या तेलाला थंड करून घेऊया आणि नंतर एका चाळणीने किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्याने सुद्धा तुम्ही हे गाळू शकता आणि मग ते भरून ठेवायचं. आणि जेव्हा तुम्ही केस धुवाल त्याच्या आदल्या दिवशी रात्रीसुद्धा तुम्ही हे लावू शकता. किंवा आता हे तेल आपण छानपैकी थंड करून घेऊ आणि हे रात्री लावलं तरी चालेल किंवा केस धुवायच्या 1 तास अगोदर छानपैकी हलक्या हाताने मॉलिश करा आणि नंतर केस धुवून टाका. तुम्हाला 2-3 वेळा जर तुम्ही हे यूज केलं ना तेव्हाच तुम्हाला याचा रिझल्ट कळेल. केस एकदम सॉफ्ट, केस सॉफ्टही होतात आणि त्याची वाढ चांगली होते आणि ते काळे होण्याससुद्धा मदत होते. असं आहे, आपण ओनियन तेल हे घरच्या घरी अगदी झटपट बनवू शकतो, घरच्या साहित्यामध्ये बनवू शकतो. आता हे तेल बऱ्यापैकी थंड झालं आहे, आपण हे छानपैकी गाळून घेऊ. असं एकदा चाळणीने गाळल्यावर आपण नंतर त्याला वस्त्रगाळ करून घ्यायचं, म्हणजे बऱ्याच प्रमाणात जे तेल आहे ते आधीच निथळून जातं. हे बघा, तुम्ही बघू शकता कसला सुरेख कलर आलेला आहे. हे तेल छानपैकी आपण गाळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपलं हे ओनियन हेअर ऑइल एकदम तयार आहे आणि यामध्ये तुम्ही जर तुम्हाला हेअर ग्रोथ जास्त करायची असेल किंवा ज्यांना चाई पडली असेल त्यासाठी पण हे अतिशय उपयुक्त आहे. आणि डेली पण तुम्ही, म्हणजे डेली नाही, नेहमी तुम्ही जे वीकली लावता एकदा तेल केस धुणे अगोदर, त्यासाठी हे अतिशय उत्तम आहे. आणि जर हेअर ग्रोथ जास्त हवी असेल तर याच्यासाठी कॅस्टर ऑइल म्हणजे एरंड्याचं तेल जे असतं ते 2 चमचे यामध्ये मिक्स करायचं आणि मग हे बॉटलमध्ये भरून ठेवायचं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. आणि नवीन व्हिडिओसाठी बघत रहा अजया. धन्यवाद.